नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. नंतर आपण या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे बघणार आहोत. स्पेशली म्हणजे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे क्वार्टर 2 मध्ये ते बघणार आहोत. आणि सर्वात शेवटी आपण बघणार आहोत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर 11 नोव्हेंबर 2025 म्हणजे आज संध्याकाळी 5:30 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2 चे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या म्हणजे 12 नोव्हेंबर 2025 ला मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. चला मित्रांनो, आता आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, पूर्ण डेटा कोटीमध्ये दिलेला आहे, फक्त अर्निंग्स पर इक्विटी शेअरला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2 चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 चा, आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, टाटा पॉवरचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 15,697 कोटी रुपयांनी 15,544 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 18,035 कोटी रुपयांनी 15,544 कोटी रुपये. आणि टाटा पॉवरचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 16,210 कोटी रुपयांनी 16,050 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 18,396 कोटी रुपयांनी 16,050 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 14,082 कोटी रुपयांनी 14,723 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे 16,336 कोटी रुपयांनी 14,723 कोटी रुपये. आणि जर आपण टाटा पॉवरचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 1,772 कोटी रुपयांनी 1,679 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढले आहे 1,619 कोटी रुपयांनी 1,680 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवरचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1,093 कोटी रुपयांनी 1,245 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी झाला आहे 1,262 कोटी रुपयांनी 1,245 कोटी रुपये. आणि जर आपण टाटा पॉवरचा अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला जो फक्त रुपीजमध्ये असतो तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 3.68 रुपीजने 2.72 रुपीज, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 4.26 रुपीजने 2.72 रुपीज. चला मित्रांनो, आता आपण बघूया की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने थर्मल अँड हायड्रो सेगमेंटमधून क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,335 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे कमी झाला आहे. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने रिन्युएबल जो एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे त्या बिझनेसमधून कंपनीने क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे
3,613 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर भयंकरपणे वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी झाला आहे. आणि टाटा पॉवरने क्वार्टर 2 मध्ये ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सेगमेंटमधून क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 10,935 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. म्हणजे मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर एक जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. चला मित्रांनो, आता आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, एफआयएसची होल्डिंग आहे 10.19%, डीआयएसची होल्डिंग आहे 16.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.29%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचे कन्सॉलिडेटेड परफॉर्मन्स चेक केला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 55,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 61,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती जवळपास 65,500 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता जवळपास 4,000 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 4,25,000 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 25 मध्ये होता जवळपास 4,500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 20,500 कोटी रुपयांनी 22,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा 28,500 कोटी रुपयांनी 32,000 कोटी रुपये आणि करंटली आहे 35,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्त. तसेच टाटा पॉवरची लॉंग टर्म बॉरोइंग लगातार वाढत आहे. 30,000 कोटी रुपयांनी 37,000 कोटी रुपये आणि करंटली आहे 44,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कंपनीचा शॉर्ट टर्म बॉरोइंग वाढला आहे 12,000 कोटी रुपयांनी 14,000 कोटी रुपये. आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट सुद्धा वाढला आहे 9,000 कोटी रुपयांनी जवळपास 12,500 कोटी रुपये. आणि कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज सुद्धा वाढला आहे 14,000 कोटी रुपयांनी 17,500 कोटी रुपये आणि करंटली आहे जवळपास 22,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे आपण बघू शकतो कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे. आणि मित्रांनो, ज्या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज वाढत असेल तर हा त्या कंपनीसाठी एक नेगेटिव्ह पॉइंट मानला जातो. मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा पॉवरमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सनी लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर आपण टाटा पॉवरनी कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे बघितले. स्पेशली म्हणजे कंपनीने फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे क्वार्टर 2 मध्ये ते बघितले. आणि सर्वात शेवटी आपण टाटा पॉवरची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही
रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.